हे बघ, तुझं म्हणणं मला पटतंय आणि मला तुझी मदतही करायची आहे. अरे पण जानू आणि जयंतच्या लग्नाचं इन्व्हिटेशन मलाच मिळालं नाहीये, तर मी कसं हेल्प करू मला सांग. आय नो दॅट सचिन, पण तसंही आमचे जे जुने मित्र होते ना त्यांना सुद्धा मी मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट म्हणून एंट्री दिली आहे, कारण त्यांच्याकडे इन्व्हाइट नव्हतं. यार हे बघ, मी तसं येऊ शकणार नाहीये. आणि हे बघ, जानू जरी मला ओळखत नसली ना तरी जयंत मला 100% ओळखणार. तू काहीतरी कारण काढून जयंतला कॉल केलास, यु नो, रॅन्डम गप्पा मार. तो कसा आहे विचार, म्हणजे तो आपणहून तुला आपल्या लग्नाबद्दल सांगेल आणि मे बी इन्व्हाइट येईल. नाही यार विश्वा, हे इतकं इझी नाहीये. जयंत माझ्यावर 100% डाऊट घेणार, कारण जानूच्या आजीचं सत्य हे फक्त मलाच माहिती होतं आणि जानूला ते मी सांगितलंय हे जयंतने नक्कीच क्रॅक केलं असणार. हे बघ विश्वा, आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागणार ज्याने मी हक्काने घरात येऊ शकतो आणि जयंत स्वतःहून मला वेलकम करेल. मला एक प्लॅन सुचलाय. जान्हवी, तुला एक सांगू? बोल ना. तुझी आणि जयंत सरांची जोडी ना खूप छान वाटते, म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर. थँक्यू. पण त्यांच्या घरचं कोणीच कसं नाही लग्नात? नाही म्हणजे बघ ना, लग्नाचा मुहूर्त झाला, मेहंदी झाली, आज चुडा आहे, तरी पण त्यांच्याकडचं कोणीच कसं आलं नाही. त्यांचा तुमच्या लग्नाला विरोध आहे का? अगं नाही, असं काहीच नाहीये. तुला एक सांगू का, जयंत सरांच्या घरी कुणीच नाहीये. जयंत सर अनाथ आहेत आणि ते लहानाचे मोठ्या आश्रमातच झालेत, पण तरीही आता जयंत सर जे काही आहेत ते फक्त आणि फक्त स्वतःच्या हिमतीवर. घरचा सपोर्ट नसतानाही त्यांनी एवढं सगळं स्वतःच्या हिमतीवर उभं केलं, कौतुकच आहे त्यांचं. पण आयुष्यातला एवढा महत्त्वाचा प्रसंग, अशा वेळी आपलं असं कोणीतरी असलं तर बरं वाटतं ना. त्यांचे मित्र असतीलच ना, त्यांना नाही बोलवलं का लग्नात? हो अगं असतील, पण बहुतेक ना जयंत सरांचा आता कुणाशीच कॉन्टॅक्ट नाहीये. पण असा एकतरी मित्र असेल ना, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये शेजारी कुठेतरी मित्र असेलच ना. हो असेल अगं, पण आता मलाही कुणीच आठवत नाहीये. कोणाला तरी विचारून बघ ना, म्हणजे आपल्या लग्नात आपलं असं कोणीतरी आहे हे बघून त्यांनाही बरं वाटेल ना. हे सगळं त्या बाळामुळेच होतंय. आनंदी, हा चला, आताच येतो तो मी. चल. का डोळ्यातलं पाणी लपवताय? पण असा कसा वागू शकतो? हात उचलला आनंदीवरती. सिद्धिराज, अहो रागाच्या भरात कधी कधी असं होतं. तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका. असं कसं नको लावून घेऊ मनाला? माहिती आहे ना आनंदी किती जीव लावते माझ्या. अहो पण तुम्ही तिला मारलं नाहीत. रागाच्या भरात फक्त हात. पण हात उचलला ना, काय वाटलं असेल तिला? काय बोलली ऐकलंच ना तू? तिला माझ्याशी बोलायचं नाही, आपल्याशी बोलायचं नाही, तिला आपला बाळ नको आहे ग. समजूत तरी कशी काय काढू? माझ्याशी आधीसारखी बोललीच नाही तर. अहो तुम्ही खूप टोकाचा विचार करताय सिद्धिराज. आनंदी खूप लहान आहे आणि लहान मुलांच्या ना असं लक्षात नाही राहत काही. उद्या आनंदी सगळं विसरूनही गेली असेल. कसं आहे, तिला आपला खूप राग आला आणि एकदा का मुलांना राग आला ना की आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजतच नाही. तिला फक्त एवढंच कळत होतं की आपले आई बाबा आपल्याला वेळ देत नाहीये, पण व्यक्त कसं करायचं हे तिला समजलंच नाही. म्हणून तिच्या पद्धतीनं तिनं ते व्यक्त केलं, इतकंच. पण माझी खात्री आहे आपण तिला नीट समजावलं ना की ती समजेल. तिच्या मनातली अढी लवकरच दूर होईल. तुम्ही नका काळजी करू. ते छान समजवतेस का तू? लक्ष्मी काकू सुद्धा चिडली ना माझ्यावर. अहो आईला विनाकारण मुलांवर हात उचललेला अजिबात आवडत नाही, म्हणून ती चिडली. पण तुम्ही तिचा राग लगेच शांत कराल, तिच्याशी थोडं बोललात की होईल. खरंच ग्रेट आहे सर भावना तू. खरंच म्हणजे लहान मोठे सगळ्यांच्या मनाचा विचार करतेस.
मी कसली ग्रेट? मी जर का ग्रेट असते ना तर आनंदीच्या मनात काय चाललंय ते मला लगेच कळलं असतं. माझी खात्री आहे की तू आनंदीला एकदम नीट समजवशील. तुम्ही आईशी बोला, मी आनंदीशी बोलते. आणि बाबा तुम्हाला सांगू का, पुढचे कितीतरी वेळ आजी आणि निलंबरीचे हात ना असे चिकटलेलेच होते. अहो सिद्धू आणि आनंदीला तर हसूच आवरत नव्हतं. सिद्धू पण ना अशी मस्करी करतात का कोणाची? आणि बाबा व्यंकी भाऊजीच्या दुकानातनं जी माणसं आली होती ना फुलं द्यायला, ते पण म्हणत होते की हे आजी सारखं सारखं नमस्कार का करतायत. विना ग बाहेरच्यांचं ठीक आहे ग, पण आपले पाहुणे आहेत ना ते, आणि मुख्य म्हणजे भावनाच्या सासरची माणसं आहेत. अगं ही नाती खूप नाजूक असतात का? हे नाही बरोबर. नाही, बरोबर बोलताय तुम्ही बाबा. व्याई किती घरच्यासारखे वागले तरी त्यांना व्यवस्थितच मान द्यायला पाहिजे. बरोबर आहे. बाबा तुमच्याशी ना जरा वेगळ्या विषयावर बोलायचं होतं मला. बोल ना, काय ग? ते आनंदी, भावना, त्यामुळे आईशी जरा बोलाल का तुम्ही? नाही त्या सिद्धूवर ओरडल्या ना, त्यामुळे त्या जरा अस्वस्थ वाटतायत. खरं तर सिद्धूने पण असं ओरडायला नको होतं, पण आता रागाच्या भरात ओरडला तो, आणि त्याचा त्यालाही त्रास होतोय. आणि आई त्यात त्याला बोलत नाहीये, त्यामुळे त्याला आणखीनच वाईट वाटतंय. विना, मी बोलतो लक्ष्मीशी. थांब 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 थांब. काय रे आणि जयंत, हा? अरे बांगड्या भरायचा कार्यक्रम तर बायकांचा असतो ना. तू कसं काय आला? तेच ना, तू एक काम कर, तू आता घरी जा, उद्या ये. हा? जा 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 जा. हे काय रे, तुला आजच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं? छान छान आणलेत ना कलर. दादा, अहो आधी नाश्ता करून घ्या. नाही नाही, ते ठेवा बाजूला, आधी नाश्ता करा. वीणा लक्ष दे बाळा, मी पण आणते. हा, आमंत्रणच नव्हतं तर कसं काय आलास तू? तेच ना. अहो, काय चाललंय तुमचं? नवरदेवाशी असं कोणी बोलतं का? काय हरीश भाऊ? हे दोघं अहो वहिनी, आम्ही तेवढीच मस्करी करत होतो, मजा मजा चालली आपली. काही मजा नाही. हा जयंत, ये तू आत ये. हो वहिनी. चला आपण काय हरीश भाऊजी तुम्ही पण, हा? चला आज सगळे चला. चला चला बोलत होतो जाऊ यार, चल. दादा, हे जयंतराव आमचे होणारे जावई. नमस्कार. तुम्ही इतक्या लांबून इतक्या शॉर्ट नोटीसवर आलात त्याबद्दल खरंच थँक्यू. दादा, सगळं ठीक ना? म्हणजे काही लागलं तर सांगा, मी आहे इथेच. सगळे तर बाहेर आहेत, पण ही जानू कुठे दिसत नाहीये.